नमस्कार मंडळी. काही दिवसातच शाळा आणि कॉलेजेस स्टार्ट होते, तर म्हटलं आपल्या छोट्या मैत्रिणींसाठी म्हणजेच टीनेजरसाठी काही ब्युटी हॅक्स, काही लाईफस्टाईल हॅक्स, काही टिप्स शेअर करूया, म्हणजे ह्याचा उपयोग त्यांनाही होईल. तर व्हिडिओला सुरू करूया. नंबर 1, एमर्जन्सी किट. एमर्जन्सी किट म्हणजे बेसिकली हा अशा प्रकारचा पाऊच घ्यायचा. या पाऊचमध्ये 2-3 पॅड आणि एक छोटी चड्डू कायम ठेवायची. त्याचं रिझन असं की तुम्हाला पिरियड्स कधीही येऊ शकतात, कधीही एमर्जन्सी येऊ शकते, तुमच्या कपड्यांना डाग लागू शकतात. तर अशा वेळी या 2 गोष्टी तुम्हाला मदत करू शकतात. कारण तुमच्याकडे एक चड्डू एक्स्ट्रा असेल तर समजा खूप जास्त प्रॉब्लेम झाला असेल, खूप जास्त लिकेज झालं असेल, तर त्यावेळी तुम्ही इमिजिएटली तुमची पॅन्टी चेंज करू शकता. आणि शिवाय जरी तुमचे पिरियड्स येऊन गेले असतील किंवा येणार असतील तरी तुम्ही नेहमीही एक छोटासा पाऊच तुमच्यासोबत कॅरी करायला काहीच प्रॉब्लेम नाही. शिवाय जर तुम्हाला त्याचा उपयोग नाहीच झाला तर ॲटलिस्ट तुम्ही ते पॅड्स तुमच्या फ्रेंड्सना वगैरे मदत म्हणून देऊ शकता. कारण ही अशी गोष्ट आहे ज्याची गरज कधीही भासू शकते आणि ही गोष्ट तुम्ही कॅरी करून खरं तर स्वतःला आणि आपल्या मैत्रिणींना सुद्धा एम्बॅरेस होण्यापासून वाचवू शकता. कारण जर असं काही एमर्जन्सी तुमच्यासोबत घडलं तर तुमच्याकडे ही गोष्ट असायलाच हवी. नंबर 2, स्वतःसोबत नेहमी कॅरी करायची दुसरी गोष्ट म्हणजे सेफ्टी पिन. कारण तुम्ही शाळा कॉलेजमध्ये जर समजा तुम्ही स्पोर्ट ॲक्टिव्हिटीमध्ये असाल किंवा तुम्ही काही अशी ॲक्टिव्हिटी करत असाल समजा डान्समध्ये वगैरे जिथे तुम्हाला उड्या वगैरे माराव्या लागतात, तर अशा वेळी तुमचे कपडे फाटण्याची, तुमचा युनिफॉर्म फाटण्याची शक्यता जास्त असते. तर त्यामुळे सेफ्टी पिन हे नेहमी स्वतःसोबत कॅरी करा, जेणेकरून तुम्ही इमिजिएटली त्या गोष्टीला फिक्स करू शकाल. कारण बट ऑब्वियस शाळा किंवा कॉलेजमध्ये सोडून तुम्ही घरी येऊन परत चेंज करून जाऊ शकत नाही, तो इतका मोठा ऑप्शन नसतो आपल्याकडे. तर त्यामुळे सेफ्टी पिन ही नेहमी स्वतःसोबत कॅरी करा. जर छोटंसं काही फाटलं असेल, कुठे शिलाई विसवली असेल, तर तुम्ही लगेच त्याने इमिजिएटली सेफ्टी पिनने तुमचे कपडे फिक्स करू शकता. किंवा कधी कधी काय होतं, वजनामुळे आपले बॅग्स तुटतात, तर अशा वेळी सुद्धा त्या बॅगचे बेल्ट फिक्स करण्यासाठी, तात्पुरते फिक्स करण्यासाठी, कारण त्याने जास्त भार सेफ्टी पिनने उचलला जात नाही, तर तात्पुरते फिक्स करण्यासाठी तुम्ही सेफ्टी पिन म्हणजे सेफ्टी पिन वापरू शकता. नंबर 3, तुम्ही जे डान्समध्ये किंवा एखाद्या स्पोर्ट ॲक्टिव्हिटीमध्ये किंवा तुम्ही कोणत्याही अशा ॲक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेट करत असाल जिथे तुम्हाला उड्या मारण्याची गरज आहे, तुम्हाला धावण्याची गरज आहे, तर अशा वेळी नॉर्मल चड्डू परिधान न करता तुम्ही बॉय शॉर्ट चड्डू येतात, त्या तुमच्या ढुंगूपासून गुडघ्याच्या थोड्या वरपर्यंत असतात. तर त्यामुळे जेव्हा तुम्ही अशा चड्डू परिधान करता, यामुळे काय होतं की तुम्ही खेळताना, धावताना, उड्या मारताना तुम्हाला असं अनकम्फर्टेबल फील होत नाही. तुम्ही कम्फर्टेबली तुमचं पूर्ण लक्ष तुमच्या खेळावर देऊ शकता. तर त्यामुळे अशा बॉय शॉर्ट चड्डू परिधान करा. नंबर 4, घाणेरडी आणि अस्वच्छ लांब सडक नखं अजिबात चांगली वाटत नाही. तुमची नखं जर स्वच्छ आणि व्यवस्थित असतील तर तुम्ही लांब ठेवू शकता, पण त्याच्यामध्ये सतत घाण अडकत असते, परत तुम्ही जेवल्यानंतरही ती नखं पिवळी पडतात. तर त्यामुळे शाळा आणि कॉलेजमध्ये निदान प्रयत्न करा की तुमची नखं छान व्यवस्थित क्लीन कापलेली असू द्यात. आणि जर तुम्हाला हवं असेल तर व्हाईट कलरची ट्रान्सपरंट नेल पॉलिश येते, ती तुम्ही तुमच्या नखांवर लावू शकता. नखं कापून झाली, छान त्याचे व्यवस्थित नखं तुम्ही तुमची कापून घेतली की त्याच्यानंतर त्यावर व्हाईट ट्रान्सपरंट नेलपेंट लावा, म्हणजे तुमची नखं दिसायलाही छान मस्त सुंदर दिसतील. नंबर 5, बॉडी हायजीन. तुम्ही दिसायला कितीही सुंदर असलात, पण तुम्ही तुमची हायजीन व्यवस्थित मेंटेन केली नाही, म्हणजे तुमच्या शरीरातून दुर्गंधी येत असेल किंवा बोलताना तुमच्या तोंडातून दुर्गंधी येत असेल, तर कोणीही तुमच्याशी बोलण्यात इंटरेस्टेड नसतो. शिवाय कोणीही तुमच्या जवळ येत नाही, खेळायला येत नाही, बोलायला येत नाही. तर त्यामुळे स्वतःची बॉडीची हायजीन नेहमी व्यवस्थित मेंटेन करा. रोज आंघोळ करा, रोज ब्रश करा. शिवाय रोज तुम्ही जे कपडे घालणार आहात, इवन इनरवेअर सुद्धा, ते रोजच्या रोज बदला. त्याचं कारण असं, बहुतेकदा आपल्याला असं वाटतं की अरे माझे कपडे स्वच्छच आहेत, ते आपण दांडीवर कोरडे व्हायला ठेवतो, घाम आला असेल तर कोरडे व्हायला ठेवतो आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पुन्हा तेच कपडे घालतो. तर त्यामुळे होतं काय, त्या कपड्यात आपला घाम शोषलेला असतो आणि असे रिपिटेटिव्ह कपडे आपण वापरले की आपल्या शरीराला एक वेगळा वास यायला लागतो, तो आपल्या घामाचा असतो.
कारण तुम्ही कितीही वेळ जरी असं वाळत घातलं की तुम्हाला वाटेल अरे घामाने कपडे ओले झाले, थोड्या वेळ वाळत घालते, धुवायची गरज नाहीये. आणि ते वाळलेले कपडे तुम्ही जेव्हा पुन्हा घालता ना, खरं तर तो तुमच्या घामाचा वास त्या कपड्यांमध्ये मुरलेला असतो आणि त्यामुळे तुमच्या बॉडीला एक वेगळीच दुर्गंधी यायला सुरुवात होते. तर त्यामुळे असं करायचं नाही. रोज स्वच्छ छान व्यवस्थित वॉश केलेले कपडे परिधान करा. इवन इनरवेअर सुद्धा तेच तेच परिधान करू नका. रोज डेली वॉश केलेले परिधान करा. तुमचं तोंड व्यवस्थित, दात घासलेले असतील, तोंड स्वच्छ असेल, बोलताना दुर्गंधी वास येणार नाही याची काळजी घ्या. नंबर 6, दररोज 7 ते 8 ग्लास पाणी प्या. कारण तुमचा शरीरातील पाण्याचा अभाव तुमची त्वचा थकलेली आणि कोरडी बनवतो. तर त्यामुळे जर तुम्हाला आतून फ्रेश वाटावं असं वाटत असेल, म्हणजे तुम्ही आतून फ्रेश दिसावं असं जर तुम्हाला वाटत असेल, तर 7 ते 8 ग्लास पाणी प्या. शिवाय जर उन्हाळा असेल तर पाण्याचं प्रमाण वाढवा. आणि तुम्ही स्पोर्ट्समध्ये वगैरे असाल तरी देखील तुमच्या पाण्याचं प्रमाण वाढवा, जेणेकरून तुमची त्वचा आतून छान हायड्रेटेड राहील. नंबर 7, या वयातच ऍक्च्युली तुमच्या शरीराची वाढ होत असते, शरीरात बदल होत असतात. तर त्यामुळे चांगल्या क्वालिटीच्या ब्रामध्ये इन्व्हेस्ट करा. शिवाय कारण शरीरात बदल होत असतात आणि तुमचे निपल्स वगैरे दिसण्याची शक्यता जास्त असते, तर त्यामुळे चांगल्या क्वालिटीच्या स्पोर्ट ब्रामध्ये वगैरे इन्व्हेस्ट करा. कारण तुम्हाला धावायचं असतं, पळायचं असतं, खेळायचं असतं आणि त्यावेळी तुम्ही कम्फर्टेबल असणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे त्याची क्वालिटी, तुमच्या ब्राची क्वालिटी ही उत्तम आणि चांगल्या दर्जाची असेल याची काळजी घ्या. नंबर 8, याच वयात बऱ्याच मुलींना पिंपल्स येत असतात. तर तुम्हाला जरी पिंपल्स येत असले तरी ते अजिबात फोडायचे नाहीत. कारण एकतर तुम्ही त्यांना फोडल्यावर तुम्हाला नवीन पिंपल्स येण्याची शक्यता जास्त असते. शिवाय जेव्हा तुम्ही एखादा पिंपल्स फोडता त्या ठिकाणी तुमच्या चेहऱ्यावर काळे डाग येतात आणि ते डाग सहजासहजी जात नाहीत. तर त्यामुळे ते पिंपल्स न फोडता त्या पिंपल्सना शांत करण्यासाठी तुम्ही ॲलोवेरा जेल लावू शकता आणि नंतर 15 मिनिटांनी वॉश करून टाकायचं. या गोष्टीने तुमचं ते पिंपल्स आहेत, तुमचे ते पिंपल्स जिथे कुठे तुम्हाला आले असतील ते हळूहळू आपोआप निघून जातील आणि त्याचे डाग राहणार नाहीत. कारण जेव्हा तुम्ही पिंपल्स फोडता त्यावेळी ते चिघळतात, त्याची ॲलर्जीही तुम्हाला होऊ शकते, जखमही होऊ शकते आणि ते जे डाग पडतात पिंपल्स फोडल्यावर ते सहजासहजी जात नाहीत. त्यामुळे पिंपल्स फोडायचा नाही. नंबर 9, आठवड्यातून 2 ते 3 वेळा तुमचे केस व्यवस्थित स्वच्छ वॉश करा. कारण तुम्ही बहुतेक वेळा धुळीच्या, उन्हाच्या मैदानावर खेळत असता, तर त्यातली माती वगैरे सुद्धा तुमच्या डोक्यात जाते आणि केस भयंकर ड्राय होतात. तर त्यामुळे तेल वगैरे व्यवस्थित लावल्यानंतर आदल्या दिवशी तेल लावायचं आणि दुसऱ्या दिवशी तुमचे केस व्यवस्थित वॉश करायचं. हे आठवड्यातून 2 ते 3 वेळा करायचं, जेणेकरून तुमच्या केसात जरी घाम आला असेल, धूळ असेल, तर तो चिकटपणा, ती दुर्गंधी सगळं निघून जायला मदत होईल. नंबर 10, चेहऱ्याला सतत हात लावणं अवॉइड करा. कारण आपले हात खूप ठिकाणी आपण लावलेले असतात. कुठे कुठे बेंचवर लावतो, कुठे बोर्डवर लावतो, अजून कुठे कुठे भयानक ठिकाणी आपण हात लावलेले असतो आणि आपले हात दिसायला जरी स्वच्छ दिसत असले तरी त्यावर ते आपण जिथे जिथे हात लावलाय त्याचे जंतू आपल्या हातावर चिकटलेले असतात. आणि जर तुम्हाला तुमच्या चेहऱ्याला हात लावण्याची सवय असेल तर ते हातावरचे जंतू तुमच्या चेहऱ्यावर येतात आणि त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स अधिक येतात. तर कधीही चेहऱ्याला सतत हात लावायचा नाही. इवन तुम्ही जी हेअरस्टाईल कुठली करत असाल ती ट्राय करा जी तुमच्या चेहऱ्यावर येणार नाही. कारण ती चेहऱ्यावर तुमचे केस आले तर तुम्ही सतत ते मागे करण्यासाठी तुमचा हात चेहऱ्याला लावणार, अल्टिमेटली म्हणजे केसाला लावणार आणि अल्टिमेटली तो चेहऱ्याला लागणार. तर त्यामुळे ही गोष्ट अवॉइड करायची, जेणेकरून चेहऱ्यावर पिंपल्स येणार नाहीत. कारण आपण जितके जास्त आपल्या चेहऱ्याला सतत हात लावतो तितके जास्त वेळा शक्यता असते की आपल्याला त्या चेहऱ्यावर जास्त पिंपल्स येतील. नवीन नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू.